नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। ज्या दर्शकांनी अद्याप आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी ते कृपया सबस्क्राइब करा। भविष्यात आरआरसी नेटवर्कचे बुलेटिन ज्यांनी सबस्क्राइब केले अशांनाच दिसणार आहे। अशा आहेत आजच्या हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। आमदार अमोल मिटकरींचा संताप अनावर, पालकमंत्री विखे पाटलांना हटवण्याची केली मागणी। पोलीस भरतीतील लाडक्या बहिणींवर अन्याय तर नाही ना, अर्जात ऑप्शन भरताना महिला उमेदवार चुकल्या, ढसाढसा रडल्या। आयडीबीआय, ॲक्सिस, स्टेट बँक, युनियन व इंडियन बँक पीक कर्ज वाटपात पिछाडीवर, जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले। मद्यपी कंडक्टरची बस उडाली हवेत, प्रवासी वाहक त्रस्त, महामंडळाने केली मद्यपीवर कारवाई। अनैतिक संबंधाच्या संशयावरून 14 महिलांनी केला महिलेचा खून, हतबल पुरुषाने मात्र केली आत्महत्या। आता सविस्तर बातम्या। अकोल्याचे पालकमंत्री विखे पाटील हे ऑनलाईन मंत्री असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली। आज त्यांनी थेट विखे पाटील यांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवत त्यांना हटवण्याची मागणी केली आहे। त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी भुवया उंचावल्या आहेत। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव पालकमंत्र्यांच्या जिव्हारी लागला की अनुप धोत्रे यांचा विजय विखे पाटलांसाठी अडचणीचा ठरत आहे, अशी चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे। वास्तविकतेत अकोल्याचे पालकत्वाची जबाबदारी आमदार रणधीर सावरकर यांनी अनुप धोत्रे यांना खासदार करत स्वीकारले आहे। असे असताना पालकमंत्री विखे पाटील यांचा अकोला दौरा का लांबतो, असा प्रश्न भाजपमध्ये चर्चेला जात आहे। विखे पाटील आले, साहेब आले तेव्हापासून कोणी कोणाचा वाली नाही आणि प्रशासनावर पण सुद्धा कोणाची पकड राहिलेली नाही। प्रशासकीय अधिकारी त्यांचा मनमानी कारभार करतात। त्यांना वाटलं त्या दिवशी ते जातात, त्यांना वाटलं त्या दिवशी ते ऑफिस बंद असतं। आज एक काम बंद आंदोलन आहे खनिकर्म विभागाच्या कर्मचाऱ्यांचं। म्हणजे हे काय चालू आहे सध्या जिल्ह्यामध्ये? त्याच्यामुळे हा जिल्हा वाऱ्यावर सोडू नये। त्यांच्या पक्षाचे अनेक आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत। रणधीर भाऊ सारखा एक सक्षम नेता आहे, त्यांना पालकमंत्री पद द्या मित्र पक्षामध्ये। पण महायुतीच्या एका राष्ट्रवादीच्या आमदाराला जर तुम्ही गांभीर्यानेच घेत नसाल तर त्यांनी नाराजी काय आमच्याबद्दल ते एकदा सांगावी, बस एवढंच माझं म्हणणं आहे। दरम्यान महायुतीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पालकमंत्र्यांना फोन लावल्यानंतर त्यांचा फोन पालकमंत्री विखे पाटील यांनी घेतला नाही। पालकमंत्र्यांच्या पीएंनी देखील प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे नाराज झालेल्या आमदार अमोल मिटकरी यांनी याविषयी जाहीर टीका केली। तर विदर्भ विकास महामंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉक्टर संजय खडक्कार यांनी पालकमंत्र्यांनी स्वतः जिल्हा नियोजनाच्या बैठकीत येण्याची गरज व्यक्त केली आहे। नाही, असं आहे की अकोला जिल्ह्यामध्ये 2-3 दिवसांपासून जो पावसाचा हे वाढलेला आहे, त्याच्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात झालाय। पोलीस भरतीच्या संदर्भातल्या अनेक समस्या आहेत। त्याच्यानंतर जीएमसीवर काल मोर्चे निघाले, पीक विमा संदर्भातले काही मोर्चे निघाले। आज कामबंद आंदोलन काही कर्मचाऱ्यांचं आहे पुणे विभागाच्या। एवढे सारे जिल्ह्याचे प्रश्न असताना एक तर पालकमंत्री महोदय 6 महिन्यापासून जिल्ह्यात उपस्थित राहू शकले नाहीत। त्याची कारणं कदाचित वेगळी असू शकतात। पण साधारणपणे जिल्ह्यातले प्रश्न मांडायचे असतील तर पालकमंत्र्यांना आमदारांनी फोन लावणं हे क्रमप्राप्त असतं। मी काल दिवसभर सातत्यानं रॉयल स्टोनला 3दा फोन केले। रॉयल स्टोन म्हणजे त्यांचं निवासस्थान। त्याच्यानंतर त्यांच्या 4 ते 5 ओएसडींना फोन केले, स्वतः साहेबांना फोन केले त्यांच्या नंबरवर, तर ते कॉल डायव्हर्ट झाले। मला सांगितलं गेलं का संध्याकाळी 9 वाजता साधारणपणे तुम्हाला कॉल साहेब करतील, पण आतापर्यंत तरी साहेबांचा कुठलाही फोन आला नाही। मला असं वाटतं पालकमंत्री म्हणून मी जेव्हा आमदार झालो त्यावेळेस बच्चू कडू अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांनी पूर्ण फोकस जिल्ह्यावर केलं होतं। त्या पद्धतीचं काम अलीकडे काही होताना दिसत नाही। डीपीडीसी ते आता फिजिकल ऑनलाईन कसे उपस्थित राहतात तोही मोठा प्रश्न आहे। त्याच्यामुळे एका आमदाराचा फोन न उचलणे हे काही महायुतीला शोभण्यासारखं नाही। म्हणून माझी खंत मी ट्विटरद्वारे व्यक्त केली आणि जे प्रसार माध्यम आहे, हा जो माझा संविधानिक अधिकार आहे, त्या माध्यमातून मी खंत बोलून दाखवतोय की पालकमंत्री महोदय
आमच्या कुठल्याही फोनला, कुठल्याही निवेदनाला गांभीर्यानं घेत नसतील तर मला असं वाटतं हे फार वाईट चित्र आहे, विशेषतः अकोला जिल्ह्याच्या दृष्टीने. पोलीस भरती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आज अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात ढसाढसा रडल्यात, तर काही मुलींना चक्कर आल्याने जमिनीवर कोसळल्या. कट ऑफ पेक्षा अधिक गुण असून सुद्धा त्यांना नाकारले गेल्याचे दुःख काहींनी व्यक्त केले. आम्ही कशाला करून बाबा, तुम्ही करायला पाहिजे ना. आम्ही कशाला करून तुमचं आरक्षण आम्ही कशाला टाकू. आरक्षणाची गरज नाही, महिलांना महिला आरक्षणाची गरज नाही. तो लिंकचा आमचा प्रॉब्लेम नाही, तो लिंकचा प्रॉब्लेम ते काय आहे तर ते आम्ही टाकू शकत नाही. सिंपली असं म्हणणं आहे अन्य ज्या जिल्ह्यात सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गेटवर दिवसभर ताटकळत उभ्या होत्या, कारण पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेतून बाद केल्याचं पोलीस भरतीचा उमेदवारी अर्ज भरताना महिला आरक्षण ऑप्शनवर क्लिक न केल्यामुळे आज या सर्व मुली सर्वसाधारण प्रवर्गात वळल्या गेल्यात. या सर्व मुलींना लेखी परीक्षेसाठी बाद करण्यात आले. बाद झालेल्या मुलींची संख्या शेकडोंच्या घरात आहे. मुलींची संधी गेल्याने ओक्साबोक्शी रडायला लागल्यात. तसेच या सर्व मुलींनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. सकाळी आम्ही 11 वाजतापासून एसपी ऑफिसला आलो तर आम्हाला फक्त एसपीला भेटून एवढंच म्हणायचं होतं की आम्ही क्वालिफाय झालो. आमची लिस्टमध्ये नाव नाही आलं, पण आम्ही क्वालिफाय झालं, मग आमचं लिस्टमध्ये नाव टाका. त्यांनी आम्हाला ना एसपीला भेटू दिलं. सकाळी 11 वाजतापासून संध्याकाळची 7-7:30 होतात, तरी आम्हाला इथेच बसून ठेवलेलं आहे. तर माझी एकच मागणी आहे की महाराष्ट्राच्या पोलीस संचालक आहेत त्या रश्मी शुक्ला मॅडम यांनी आम्हाला न्याय द्या की आम्ही लिस्टमध्ये असून आमचं का बरं आम्हाला बाद केलेलं आहे. ते म्हणतात की IT कंपनीवाल्यांची चुकी आहे की तुम्ही महिला आरक्षण असून तिथे तो महिला आरक्षणाचा नंबर न टाकता नॉन क्रिमिनल वरचा नंबर टाकायला पाहिजे, जे त्यांनी लिस्टमध्ये नमूद केलेलं नाहीये. जर ते म्हणतात आमची चुकी आहे, त्यांची चूक ते कोणतीच मान्य करत नाहीत की त्यांनी GR मध्ये काहीच टाकलेलं नाही की नमूद की ह्या नॉन क्रिमिनलचा नंबर टाका, असं काहीच नाही. आज त्यांनी आम्हाला एकच निर्णय दिलाय की तुम्ही याच्यातून बाद झालेले आहेत आणि आम्ही याच्या पुढे काहीच करू शकत नाही. एकच मान्य आहे की रश्मी शुक्ला मॅडमनी आमचा हे जे आम्ही इथे जमा झालं, आता बऱ्याचशा मुली घरी गेलेल्या आहेत, कारण की सकाळपासून आल्या आहेत. काही मुली चक्कर येऊन पडल्या, काही रडत आहेत. आमची परिस्थिती समजून घ्या आणि आम्हाला न्याय द्या. आम्ही क्वालिफाय झालाय, आम्हाला फक्त पेपरला बसू द्या. बाकी पुढचं आम्ही लागो न लागो ते आम्ही बघून घेऊ, फक्त आम्हाला आमचा पेपर देऊ द्या. आणि एसटीचं एक मिनिट, आणि एसटीचं नॉन क्रिमिनल नाही आहे तर ते म्हणतात की तुम्ही नॉन क्रिमिनलचा नंबर टाकायला पाहिजे होता. तर मग एसटीला नॉन क्रिमिनल लागत नाही, तर मग आम्ही नंबर कशाचा टाकू. आणि हे असंच असं नॉन क्रिमिनलचा नंबर टाकायचा तर मग त्यांनी पहिलेच सांगायचं होतं ना, तिथं लिहायला पाहिजे होतं, असं नमूद करायला पाहिजे होतं की तुम्ही हा नंबर टाका, तेव्हाच टाकू ना आम्ही तिथं. मग एसटीला नॉन क्रिमिनल नाही आहे तर मग मी नंबर टाकणार कशाचा. ठीक आहे, ही मिस्टेक झाली म्हणते, मग आमची बी मिस्टेकच झालेली आहे ना, आमची गलती नाही आहे, चुकीने झालेलं ना आमची. काय झालं आज तू सकाळपासून इथं आलेली आहे, काय पोलिसांचा प्रतिसाद कसा भेटला तुम्हाला? सकाळपासून इथं बसलेली आहे, कोणी जिथं भेटायला जायचं तिथं भेटू नाही द्यायला कोणी. आणि आता आमची मांडलेलं आहे, विचार मांडलेला आहे, पण तिथं बी बोलू नाही द्यायला. ते काय म्हणाले, आम्ही बी म्हणलं सर्वसाधारण मध्ये आमचा फॉर्म आहे, तर आम्ही म्हणलं आम्हाला महिलामध्ये. मग लिंगाचा विचार केला आम्ही. म्हणलं लिंग मध्ये तुम्ही मेल असलं तर त्याला फिमेल करून द्यायले, कारण ते म्हणते ते समोर दिसते. मग आम्ही समोर नाही दिसत का आम्ही मेल आहे का फिमेल आहे म्हणून. आम्ही चक्कर येऊन असं चक्कर आल्यासारखं वाटतंय काय? सगळे उपाशी आहे सकाळपासून, त्यांना विचार येत नाही का सकाळपासून हे उपाशी बसलेले, याला भेटू द्याव का काय म्हणून. जिल्हा पोलीस दलाच्या भरतीत महिला उमेदवारांना महिला आरक्षण वगळून काही महिला उमेदवारांना सर्वसाधारण वर्गात टाकल्याने त्या महिला उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद झाल्याने त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागत आहे. महिला असताना सुद्धा त्यांना महिला आरक्षणातून बाद करीत थेट सर्वसाधारण कक्षात टाकल्याने त्यांना सर्वसाधारण अर्थात पुरुषांच्या वर्गवारीत टाकल्याने अनेक महिला उमेदवार या स्पर्धेत बाद झाल्या आहेत. अन्य जिल्ह्यात गृहीत धरल्याचा दावा या उमेदवारांचा होता. तर SC प्रवर्गातील उमेदवाराला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळत नाही, तरी मात्र महिला आरक्षणाचे तुमच्याकडे प्रमाणपत्र नव्हते तर तुम्ही नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायला हवा होता, असा सल्ला संबंधित अधिकारी वर्गाकडून देण्यात आला. SC प्रवर्गातील उमेदवाराला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळतच नाही तर त्याने त्याचा क्रमांक टाकावा तरी कसा, असा फार मोठा यक्ष प्रश्न यावेळी उपस्थित झाला. पोलीस भरती खोळंबलेली आहे, त्यातही काही अडचणी
जिल्हा पोलीस अधीक्षकांसमोर मांडायला विद्यार्थी गेले असता जिल्हा पोलीस अधीक्षक भेटत नाहीत, जिल्हा कृषी अधिकारी कुठं फिरताना दिसत नाहीत. ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्येवर मला काल साहेबांशी बोलायचं होतं. आज जिल्हा नियोजनची बैठक ठरली होती. ऐन वेळेवरती बैठक का रद्द झाली हे पण मला माहीत असायला पाहिजे होतं आणि आम्हाला विश्वासात न घेता ही बैठक तुम्ही अचानक घेता आणि अचानक रद्द कशी करता? अकोला जिल्ह्यात पीक कर्ज वाटपात स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, IDBI, ॲक्सिस बँक, इंडियन बँक या पिछाडीवर असून या बँकांना जिल्हाधिकाऱ्यांनी तंबी दिल्याची माहिती आहे. या बँकांनी 100% पीक कर्ज वाटप करा असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. अकोला जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी कर्ज मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी पतपुरवठ्याला गती देतानाच शासनाच्या विविध योजनांतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणांचाही वेळीच निपटारा करावा व पात्र व्यक्तींना योजनांचा लाभ मिळवून द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज येथे दिले. खरीप हंगाम पीक तसेच योजनांतर्गत कर्ज वितरणाचा आढावा घेण्यासाठी नियोजन भवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नयन सिन्हा आणि विविध बँकांचे क्षेत्रीय प्रमुख व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. चालू खरीप हंगामात 1300 कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून 71% कर्ज वाटप झाले आहे. राष्ट्रीयकृत व्यापारी तसेच खासगी बँकांनी पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करून अधिकाधिक शेतकरी बांधवांना खरीप कर्जाचा लाभ मिळवून द्यावा. स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, IDBI, ॲक्सिस बँक, इंडियन बँक यांचे कर्ज वितरण कमी आहे. या स्थितीत त्यांनी तात्काळ सुधारणा करावी असे निर्देश त्यांनी दिलेत. मद्यपी एसटी कंडक्टर याच्या त्रासाला कंटाळून वाहन चालकांनी थेट एसटी माना पोलीस स्टेशनमध्ये नेल्याने प्रवाशांची अडचण सुटली. पण जिल्ह्यात अशा प्रकारे किती मद्यपी कंडक्टर रोज ड्युटीवर येतात याचा तपास होण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. मूर्तिजापूर आगाराची बस क्रमांक MH07C 9056 क्रमांकाची मूर्तिजापूर आगार येथील बस ही दररोज मूर्तिजापूर मानामार्गे एंडली मुक्कामी राहते. त्यातील कंडक्टर रितेश वावरे अकोला हा दारू पिऊन ड्युटीवर राहून ग्राहकांकडून पैसे घेऊन तिकीट न दिल्याची घटना माना येथे घडली. मूर्तिजापूर आगाराची बस मानामार्गे एंडली येथे मुक्कामी असता त्यातील कंडक्टर रितेश वावरे यांनी मुक्कामी दारू पिऊन बसमधील प्रवाशांकडून वसुली केली. एंडली गावात मुक्कामी दारू पिऊनच रात्रभर ड्रायव्हर HB वानखडे यांना त्रस्त केले. दारू पिऊन प्रवाशांकडून पैसे घेऊन प्रवाशांना तिकीट न दिल्याने चालकाने एसटी बस ही माना पोलीस स्टेशनला लावली. आगार व्यवस्थापकाने कंडक्टर रितेश वावरे अकोला याच्यावर कारवाई केली. यांना तिकीट दिली नाही. मी यांना शेलू बाजारला म्हटलं होतं, हे दारू प्यायला गेले, दारू पिऊन आलेले होते. नंतर मी याला तिकीट मागितली, यानं तिकीटही दिली नाही, पैसे बी दिले नाही मला वापस. मग जे काही तिकीटवाले होते त्यांना बी तिकीट नाही दिली नाही, पैसे नाही दिले. हा माणूस मग आणखीन काय म्हणत होता, गद्दा जे होत असेल ते करून घ्या. कोणा आपले पैसे घेतले आणि तिकीट दिले नाही? काही गेलेले नाही. कोण घेतले पैसे? या माणसाने 100 रुपये घेतले. तिकीट कोण दिले नाही? या कंडक्टरनं. हा. बुधवार 24 जुलै रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होणार आहेत. ही सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनातील छत्रपती सभागृहात होईल. सन 2024-25 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 300 कोटींचा प्लॅन मंजूर झाला आहे. जिल्ह्यात विविध प्रकारची विकास कामे करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी निधी प्रस्तावित करण्यात येतो. त्यामध्ये सर्वसाधारण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती योजना व उपयोजनांचा समावेश असतो. या निधीचे शासकीय यंत्रणांना वितरण नियोजन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीकडून करण्यात येते. त्यामुळे नियोजन समितीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मात्र जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून DPCची सभाच झाली नाही. आता एकदा DPCच्या सभेत पालकमंत्री ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार आहेत. रेल्वे स्टेशन जवळील उड्डाणपुलावरील खड्ड्यांनी अकोलेकर हैराण झाले आहेत. अकोट फैल मार्गे अकोट आपातापा या रस्त्याने जाणाऱ्या सर्वांनाच याचा त्रास होत असून मोठ्या वाहनांबरोबरच दुचाकी चालकांनाही याचा त्रास होत आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत, पण अकोल्यातील पुलावरील खड्डे हे आता अपघातास कारणीभूत ठरत आहेत. त्यात पावसाने या खड्ड्यात पाणी साचत असून त्यामुळे खड्डे दिसत नाहीत आणि त्यामुळे अपघात वाढले आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची गरज आहे, पण महापालिका त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दुचाकी चालक, ऑटो चालकांसमोर मोठी अडचण आहे. महापालिका मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का, अशी विचारणा आता होत आहे. मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी शेगाव आणि बुलढाण्यात आज आंदोलन करत सरकारला इशारा दिलाय.
सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर 29 जुलैपासून मंडळ अधिकारी आणि तलाठी सामूहिक रजेवर जाणार आहेत. तलाठी संवर्गातील प्रस्तावित बदलीचा अन्यायकारक प्रस्ताव मागे घेण्यात यावा आणि प्रस्तावित बदल्या रद्द करण्यात याव्या. जिल्हा स्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करून उपविभाग स्तरावर आस्थापना बदली प्रक्रिया संदर्भात सुलभ करण्यात यावी. यासह आर्थिक व सेवा विषयक मागण्यांसाठी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या अगोदर तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले होते व आज बुलढाणा तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले. व्यापारी संघटना नागपूर 2 जिल्हा शाखा बुलढाणा यांच्या वतीने आज पूर्ण बुलढाणा जिल्हाभर प्रत्येक तहसील समोर हे जे एकदिवसीय धरणे आंदोलन आम्ही पुकारलेले आहे. या आंदोलनामध्ये आमची प्रमुख मागणी जी आहे की आमची जी जिल्हा आस्थापना झालेली आहे ती रद्द करून आमची जी पूर्ववत उपविभागीय स्तरावरची जी आस्थापना होती ती पूर्ववत करावी ही आमची प्रमुख मागणी आहे. आज जिल्हाभरामध्ये जे काही आंदोलन छेडलेलं आहे त्याचा संदर्भ असा की तलाठी संवर्गाच्या प्रस्तावित अन्यायकारक बदलीबाबत तसेच तलाठी व मंडळ अधिकारी यांचे प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक बाबत आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे. 26 तारखेला या ठिकाणी आम्ही DSC जमा करणार आहे. 25 तारखेला आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण जिल्हाभरातील तलाठी आणि मंडळ अधिकारी एकत्र येऊन एक दिवशी त्या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे आणि 29 तारखेपासून आम्ही संपूर्ण जिल्हाभरातील तलाठी आणि मंडळ अधिकारी हे त्या ठिकाणी सामूहिक रजेवरती जाणार आहे. लोकसभेनंतर आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून शासन प्रशासनाचे कर्मचारी आपल्या विविध अशा मागण्या घेऊन शासन दरबारी जात आहेत. त्यातीलच एक संघटना म्हणजे विदर्भ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांची संघटना मागील अनेक दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता लढा देत असून आज त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामध्ये संपूर्ण पटवारी आणि मंडळ अधिकारी यांची उपस्थिती दिसून आली. शेगावच्या तहसील कार्यालयासमोर विविध नारे देत ही मंडळी उपस्थित होती. दिनांक 29/7/2024 पासून सामूहिक रजा आंदोलनावर जातील. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ज्या तलाठी यांच्या अन्यायकारक बदल्या करण्यात आल्या त्या रद्द करण्यात यावी आणि तलाठी मंडळ अधिकारी यांच्या सेवा विषयक ज्या मागण्या प्रलंबित आहेत त्या तात्काळ निकाली काढाव्या. शहरातील भटक्या गुरांमुळे अकोलेकर त्रस्त असून महापालिका प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. या मोकाट जनावरांमुळे शहरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर व नागरी वस्त्यांमध्ये भटक्या गुरांनी धुमाकूळ घातलाय. त्यामुळे महापालिकेचा कोंडवाडा विभाग काय काम करतो असा प्रश्न उपस्थित होतोय. मोकाट जनावरांमुळे अनेकदा रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे, प्रमुख रस्ते आदी ठिकाणी या भटक्या गुरांचा मुक्त वावर दिसून येत आहे. शहराला कराच्या बदल्यात पाणी पुरवठा, रस्ते, पथदिवे, नियमित साफसफाई व इतर समस्या सोडवायच्या असतील तर ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नियमित कामकाज केले पाहिजे, पण असे होताना दिसत नाही. भटकी जनावरे कोंडवाड्यात टाकणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे, परंतु अशी गुरे राखण्यासाठी महापालिकेकडे सुसज्ज कोंडवाडा नसल्याचे चित्र आहे. आजपर्यंत तुम्ही अनैतिक संबंधातून पुरुषाच्या हत्येच्या बातम्या पाहिल्या आणि वाचल्या असतील, पण अनैतिक संबंधातून महिलेच्या हत्येची ही कदाचित पहिलीच बातमी असावी. अनैतिक संबंधातून मनीषाची हत्या झाल्याची माहिती असून या सर्व प्रकरणात आरोपींमध्ये 4 महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. कारंजा शहरातील गौतम नगरात राहणाऱ्या 35 वर्षीय महिलेला घरात घुसून दगड आणि विटा मारून खून केल्याची घटना समोर आली आहे. मनीषा नागसेन कुंभलवार असे या मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी 4 महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मृतक महिलेसोबत लक्ष्मण नेवाडेचा अनैतिक संबंध असल्याचा संशय लक्ष्मण नेवाडेच्या मुलीला होता. त्यामुळे त्यांच्या घरात दररोज वाद होत होते. मुलीने ही माहिती तिच्या 3 मावशांना दिली. दरम्यान रविवार रोजी लक्ष्मण नेवाडेची मुलगी आणि तिच्या 3 मावशी मृतक मनीषाच्या घरात घुसल्या आणि विटा दगडने गंभीर हल्ला करून निघून गेल्या. त्यानंतर जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मनीषाला मृत घोषित केले. कारंजा पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी यांनी माहिती दिली की अनैतिक संबंधाच्या संशयावरून ही हत्या झाली. या प्रकरणी आरोपी पायल मंगेश कांबळे, वर्षा रमेश इंगळे, शीतल गजानन जगताप व रेश्मा संतोष वाघमारे या 4ही महिला आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर नवीन कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान 4ही महिला आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 दिवसीय पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी लक्ष्मण नेवाडे यांनी ही घरात आत्महत्या केली. पोलीस स्टेशनला एक तक्रार आलेली आहे. त्या तक्रारीमध्ये एका महिलेची हत्या केलेली आहे, जवळपास 4 लेडीजने. त्याच्यामध्ये जवळपास 20-22 वर्षापासून 34-35 वर्षापर्यंतच्या 4 लेडीज आहेत. तर त्या हत्येप्रकरणी पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 490/2024 कलम 103(1), 333 आणि 35 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये 4 महिला अटक करण्यात आलेल्या आहेत आणि समोरचा तपास सुरू आहे. या प्रकरणामध्ये असं झालेलं आहे की विटाने त्या 4 लेडीजने त्यांच्या डोक्यात मारहाण केलेली आहे. डोक्यात जखम आहे. त्या डोक्यात जखम झाल्यामुळे त्यांना रक्ताची उलटी वगैरे झाली होती. त्यामध्ये त्यांचा इलाजादरम्यान मृत्यू झालेला आहे. हो, आज पोलीस स्टेशनला आज 22 तारखेला आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे आणि त्या संदर्भात आपल्या इथं मर्गही दाखल झालेला आहे की जो संशयित व्यक्ती आहे लक्ष्मण नावाचा, त्याच्यावर त्याने गळफास घेतलेला आहे. हत्येच्या मागचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे संशयमध्ये त्यांचं की आरोपींचं असं म्हणणं होतं की म्हणजे मृतक आणि तिच्या एक जे 4 लेडीज आहेत त्याच्यापैकी एका मुलगी जी आहे तिच्या वडिलाचे आणि त्याचे म्हणजे संबंध आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. संबंध आहे असं म्हणणं होतं तिचं. तर त्या संशयावरून त्यांनी हे केलेलं आहे. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. आमदार अमोल मिटकरींचा संताप अनावर, पालकमंत्री विखे पाटलांना हटवण्याची केली मागणी. पोलीस भरतीतील लाडक्या बहिणींवर अन्याय तर नाही ना, अर्जात ऑप्शन भरताना महिला उमेदवार चुकल्या, ढसाढसा रडल्या. IDBI, ॲक्सिस, स्टेट बँक, युनियन व इंडियन बँक पीक कर्ज वाटपात पिछाडीवर, जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. मद्यपी कंडक्टरची बस उडाली हवेत, प्रवाशी वाहक त्रस्त, महामंडळाने केली मद्यपीवर कारवाई. अनैतिक संबंधाच्या संशयावरून 4 महिलांनी केला महिलेचा खून, हतबल पुरुषाने मात्र केली आत्महत्या. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.